भारतातील 5व्या नंबरची मोबाईल रिटेल चेन असणाऱ्या एस मोबाईल पुरस्कृत पहिल्या सॅमसंग कॅफेचं शनिवारी उद्घाटन झालं। आमदार राजेश क्षीरसागर आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या हस्ते सॅमसंग कॅफे ग्राहकांच्या सेवेत रुजू झालाय। उद्घाटन सोहळ्यानिमित्त सॅमसंग कॅफेकडून ग्राहकांसाठी भरघोस ऑफर जाहीर झाल्यात। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर शनिवारी सायंकाळी सॅमसंग गॅलेक्सी प्लॅनेट या नावानं कोल्हापुरातील पहिलं सॅमसंग कॅफे सुरू झालंय। या दालनात सॅमसंगच्या मोबाईलची विक्री आणि विक्री पश्चात सेवा दिली जाणार आहे। आमदार राजेश क्षीरसागर आणि लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या हस्ते या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं। या निमित्तानं सॅमसंगकडून ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर झाल्यात। सॅमसंग फोन खरेदीवर ग्राहकांना 30% डिस्काउंट मिळणार असून बजाज फायनान्सकडून 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल। स्मार्टफोन खरेदीवर 2 वर्षांची वॉरंटी आणि 4,999 पर्यंतचे स्मार्ट गिफ्ट दिलं जात आहे। तर स्मार्ट ॲक्सेसरीज खरेदीवर 75% पर्यंतचा डिस्काउंट देण्यात आला। कोणत्याही स्मार्ट टीव्ही खरेदीवर 4,999 रुपयांचा साऊंड बार मोफत देण्यात आला। शिवाय पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला सॅमसंग D25 अल्ट्रा फोन सुद्धा या शोरूममध्ये उपलब्ध आहे। भविष्यात सॅमसंग कॅफेच्या अन्य शाखा सुरू होतील असं एस मोबाईलचे CMD सिद्धार्थ शहा यांनी सांगितलं। यावेळी संचालक सागर पाटील, CEO नितीन जैन, सचिन पाटील, हितेश व्यास, मार्केटिंग हेड घनश्याम दिनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।